फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत स्टीर्ड फ्राईड एक्झोटिक व्हेजिटेबल्स. तर त्याच्यासाठी आपण घेतले आहेत रेड बेल पेपर, येल्लो बेल पेपर, ग्रीन जुकिनी, येल्लो जुकिनी आणि ब्रोकोली. तर आपण त्याला आता कट करून घेणार आहोत बारीक बारीक. आपण आधी जुकिनी कट करून घेऊया, ग्रीन जुकिनी. तर त्याचे आपण असे हुबे हुबे कट मारायचे आहेत आपल्याला. आणि बारीक बारीक, जेवढं बारीक असेल तेवढं छान, म्हणजे ते पटकन फ्राईड होतात. तर अशा प्रकारे आपण ग्रीन, आता येल्लो आपण कट करून घेणार आहोत जुकिनी. तिचे पण आपल्याला बारीक बारीक काप करायचे आहेत. हे सॅलड खूप खूप हेल्दी असतं. तर आता आपण परत येल्लो बेल पेपर कट करणार आहोत. ते पण आपल्याला बारीक बारीक कट करायचे आहेत. एकदम बारीक बारीक, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढं बारीक कट करा. आणि हुबे कट करायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपण येल्लो बेल पेपर पण कट करून घेतला आहे. आणि आपण अशा प्रकारे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता रेड बेल पेपर आपण कट करून घेणार आहोत. सगळे म्हणजे सेम सायझेसमध्ये आपल्याला कट करायचे आहेत. तर आपल्या व्हेजिटेबल्स आता कट होत आले. ब्रोकोली पण गरम पाण्यात स्वच्छ धुवून आणि मग कट करायची. अशा प्रकारे आपले आता व्हेजिटेबल्स कट करून तयार झालेले आहेत. असं 4-5 व्हेजिटेबल्स, 5 व्हेजिटेबल्स मी जवळजवळ घेतले आहेत. तुम्ही अजूनही ॲड करू शकतात. जसं काही म्हणजे त्याच्यात तुम्ही मशरूम ॲड करू शकतात, कॅरेट्स ॲड करू शकतात. अजून तुम्हाला जर काही वाटेल तर करू शकतात नक्की. बेबी कॉर्न पण ॲड करू शकतात. आता मी एक गॅसवर पॅन ठेवला आहे. त्याच्यात आपण 1 ते 1.5 चम्मच ऑइल घ्यायचं आहे. तुम्ही ऑलिव्ह ऑइल यूज करू शकतात. तुम्हाला वाटलं तर थोडं बटरही यूज करू शकतात तुम्ही. पण ऑलिव्ह ऑइल याच्यात जनरली यूज केलं जातं. मी अद्रक आणि लसूण जे आहे, आले आणि लसूण, तर त्याचे एकदम फाईन चॉप करून घेतले. एकदम बारीक, जितकं बारीक कट करता आलं तुम्ही तेवढे बारीक कट करा ते. आणि तेलामध्ये चांगलं आता फ्राय करून घेणार आहोत आपण. त्याची टेस्ट ही त्या व्हेजिटेबल्सला आली पाहिजे म्हणून एकदम बारीक चॉप करायचे आहेत आपल्याला. आता आपण ब्रोकोली ॲड केली स्टार्टिंगला, कारण ब्रोकोली थोडी हार्ड असते शिजायला, म्हणून मी आधी ब्रोकोली ॲड केली. तर आपण तिला आता थोडंसं तेलातच सोते करून घेणार आहोत. छानपैकी आपण तेलात सोते केल्यानंतर बाकीचे व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत तिथे. आपण आता सेकंड व्हेजिटेबल ॲड करणार आहोत. आधी आपण बघूया ब्रोकोली नीट फ्राय झाली की नाही. ओके, ब्रोकोली आपली शिजत आली आहे. त्याच्यात आपण घालणार आहोत येल्लो जुकिनी. आता म्हणजे जे आधी कमी, म्हणजे जास्त शिजायला वेळ लागतो त्या व्हेजिटेबल्स आधी घालायचे आपण. असं 1-1, 2-2 मिनटात आपण ते सोते करून घालणार आहोत. आता तेही आपण मिक्स करून घेतलं आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यात आपण आता ॲड करणार आहोत ग्रीन जुकिनी. म्हणजे येल्लो आणि ग्रीन असे 2 प्रकारचे जुकिनी येतात. आणि टेस्टला थोडे सेमच असतात, खूप काही चेंजेस नसतात दोघंही, पण खूप हेल्दी असतात. चला, तर आपण आता हे पण मिक्स करून घेणार आहोत. तेलामध्ये छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून, आणि फ्लेम आपल्याला करताना फास्ट ठेवली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते पटापट होतील फ्राय. आता आपण येल्लो बेल पेपर यूज करणार आहोत. नाही, आधी रेड यूज करणार आहोत, नंतर आपण येल्लो करणार आहोत. तर अशा प्रकारे ते पण आपण नीट मिक्स करून घ्यायचं आहे. सॅलडमध्ये नीट मिक्स करून घेतलं की छान त्यालाही टेस्ट लागेल. एक एक भाज्या ॲड केल्या ना, एक एक शिजतात त्या तेलात, आणि मग सॅलड पण छान होतं आपलं. हे सॅलड खूपच हेल्दी आहे, खूपच. आणि वेट लॉस ज्यांना करायचं असेल त्यांनी जर यूज केलं हे सॅलड तर खूपच छान. आता आपण येल्लो बेल पेपर घातला आहे.
तोही आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आणि जर हे डिनरच्या वेळेस यूज केलं तर खूप चांगलं, कारण डिनरला आपल्याला काही लाईट खायचं असेल त्याच्याबरोबर आपण थोडंसं म्हणजे खिचडी या राईस आपण थोडा घेतला आणि सॅलड ओनली, म्हणजे आपल्याला फुल मेल मिळून जातं. तर अशा प्रकारे आपल्या व्हेजिटेबल्स आता फ्राईड होत आले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आता आपण त्याचे टेस्टसाठी थोडं सॉल्ट घालणार आहोत. सॉल्ट कमी प्रमाणातच लागतं, खूप नाही लागत त्याच्यात. तेही आपण नीट मिक्स करून घेणार आहोत. छान प्रकारे आपण ते मिक्स करून घेतलं आहे. आता त्याच्यात आपण घालणार आहोत थोडेसे हर्ब्स घालणार आहोत आपण, म्हणजे ग्रीन हर्ब्स असतात ना, ते घालणार आहोत आपण, जे आपण पिझ्झाला टॉपिंगला टाकतो. ते पिझ्झावरती आपण जसं रेड चिली फ्लेक्स, ग्रीन चिली फ्लेक्स या ग्रीन हर्ब्स घालतो ना, तसं आपण याच्यात पण घालणार आहोत. हे म्हणजे तिकडे फॉरेन साईडला खूप म्हणजे केले जातात हे एक्झॉटिक व्हेजिटेबल्सचे सॅलड, पण आपल्याकडेही आता यूज होतात, कारण आपल्याकडे हे सगळे व्हेजिटेबल्स आता मिळतात आणि खूप हेल्दी आहे. मेन तर खूपच हेल्दी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा हे सॅलड खूपच. त्याच्यात आपण आता घालतो आहे रेड चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जाड असेल तर जाड घाला, माझ्याकडे बारीक होतं तर मी बारीकवाले घातले रेड चिली फ्लेक्स. तर तेही आपण ॲड करणार आहोत. नीट छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे खूप हेल्दी आहे सॅलड, वेट लॉससाठी खूपच चांगलं आहे, खूपच. आणि त्याच्यात रिच इन विटॅमिन्स आहेत. बेल पेपरमध्ये सी विटॅमिन, ब्रोकोलीमध्ये प्रोटीन्स आणि जुकिनीमध्ये पण विटॅमिन्स आहेत आपल्याला. तर आपण म्हणून हे सॅलड यूज करायचं. कमीत कमी तुम्हाला आठवड्यातनं या म्हणा 2 आठवड्यातनं तुम्ही यूज करू शकता. त्याच्यात आता आपण लेमन घालणार आहोत. तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर घाला, या लेमन असेल तर लेमन घाला, तुम्हाला ॲज यू म्हणजे चॉईस. ठीक आहे. तर आपण आता लेमन घातला आहे, तोही मिक्स करून घेणार आहोत नीट आपण. अशा प्रकारे आपले सॅलड रेडी झालेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आणि यम्मी लागते. तर आपण ते आता सर्व करून घेणार आहोत. तर आपण आता सर्व केलेलं आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करा. अँड थँक यू फॉर युअर सपोर्ट अँड एन्जॉय युअर डे. बाय 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 गाईज अँड लव यू ऑल. नक्की ट्राय करा. बाय.